आपल्याला माहित होतं की 2023 जे वर्ष आहे ते वर्ष स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातलं सगळ्यात गोल्डन इयर होता, पण त्यातूनही काय गडी सुटले आणि या ठिकाणी अंतिमतः जी पोस्ट पाहिजे ते प्राप्त झाले असेल नसेल. परंतु या ठिकाणी 9 वर्षाच्या स्वागतानिमित्त या ठिकाणी जे आपल्या समोर ऍडव्हर्टाईज आली राज्यसेवेची आणि या ऍड मध्ये अजूनही जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून आजचं हे लेक्चर अत्यंत महत्वाचं असं लेक्चर होणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही लक्षपूर्वक ऐका. उर्वरित दिवसात कशा प्रकारे ही एक्झाम पास करता येते, मी सांगतोय आता 0 अभ्यास असू द्यात, ही एक्झाम तरी कशी पास करता येते ह्या संदर्भातला प्लॅनिंग घेऊन तुमच्या समोर आज मी उत्तम गोरे उभा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे तुमचं एमपीएससी चॅलेंजेस अकॅडमी मध्ये प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपलं जे पूर्ण नियोजन आहे राज्यसेवेचं आणि जे टार्गेट आहे आपलं 28 एप्रिलचं, त्या टार्गेटनुसार नेमकं काय काय केलं पाहिजे, हे मुद्दे पर डे काय केलं पाहिजे, हे मुद्द्याच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर थोडासा तुम्हाला जाता जाता मी सांगतो की 7 जानेवारी पासून ह्या 28 एप्रिलला टार्गेट करून आपण पूर्व परीक्षेची बॅच ठेवलेली आहे 4999. आता 1-2 दिवसांसाठी आपण 20% ऑफ पण ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी तज्ञ, अत्यंत तज्ञ फॅकल्टी तुम्हाला इथं असणार आहेत. आणि या बॅच व्यतिरिक्त मग बाहेर काय करायची गरज नाही, पण जे व्यतिरिक्त बॅचच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅन मी देतो. तो प्लॅन व्यवस्थितरित्या तुम्ही ऐकून घ्या. त्यानंतर तशाच प्रकारे स्वतः मी इतिहास आणि अर्थशास्त्र हे 2 विषय माझ्याकडे असतात. एकदा का तुम्ही इतिहास माझ्याकडे केला, इतिहास समाज सुधारक, तर तो तुम्ही राज्यसेवेला वापरा, कंबाईनला वापरा. प्राचीन मध्ययुगीन पासून सगळं मी घेतो. दोन्ही परीक्षेसाठी परफेक्ट होतो. ऍज इट इज अर्थशास्त्र डेव्हलपमेंटचा असो नाहीतर स्टॅटिस्टिकल कंबाईनचा असो, एकाच बॅच मध्ये सगळं अर्थशास्त्र पूर्ण होतं. दोन्ही बॅचेस घ्यायचे तुम्हाला तर 2499 रुपये फीज आहे. असो तर आपण डायरेक्ट आपल्या प्लॅनिंगची सुरुवात करूयात. या ठिकाणी आपली जी प्लॅन आहे राज्यसेवेच्या संदर्भातला जो पूर्ण प्लॅन आहे तो प्लॅन आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. नेमकं कशा प्रकारे काय काय केलं पाहिजे, नेमकी बुक्स एवढ्या दिवसात कोणती वाचली पाहिजेत, हा सगळा मुद्दा इथं लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण या ठिकाणी टार्गेट जे आहे, टार्गेट आपला 28 एप्रिल टार्गेट आपण ठेवलेला आहे. 28 एप्रिलचा जर आपण विचार केला तर इथं आपल्याला जानेवारी महिन्याचे आपल्या समोर 31 दिवस आहेत. फेब्रुवारी महिन्याचे या ठिकाणी आपण पाहिला 29 दिवस आहेत. त्यानंतर मार्च महिन्याचं आपण पाहिलं तर या ठिकाणी 30 दिवस मार्च महिन्याचे आहेत. किती? 30 दिवस जे आहेत हे मार्च महिन्याचे आहेत. आणि एप्रिल महिना जर आपण पाहायचा झाला तर एप्रिल महिना हे 27 दिवस आहे. 28व्या दिवशी परीक्षा आहे. आणि टोटल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी 117 दिवस भरतात. परंतु वरचे 17 दिवस गेले देवाला. आपण नेमकं 100 दिवसात काय काय करता येतं अशा प्रकारचा प्लॅनिंग इथं बघूया. का तर कट टू कट प्लॅन होत नसतात आणि कट टू कट अभ्यास पण होत नसतो. या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला गॅप आणि ब्रेकची गरज असते. त्यामुळे जरी तुमच्या समोर एक्झामची डेट आहे आणि एक्झाम आहे तरी तुम्ही गॅप घेणार नाही असं होऊ शकत नसतं. गॅप हा घ्यावाच लागतो. त्यामध्ये म्हणून आपण वरचे 17 दिवस वजा केलेले आहेत. ज्या ह्या दिवसात नाही झालेला अभ्यास पुढच्या दिवसात करा. आता बघा, साधारणतः आपण जर पाठीमागच्या एमपीएससी राज्यसेवेच्या इतिहासात गेलो तर एक जनरल विषय आणि मार्काचा प्रकार कसा असतो तो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर पहिल्यांदा इथं इतिहास विषय आहे. ह्याच्या संदर्भात आपण बघूयात तर याचे 15 प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे सध्या. 30 मार्कासाठी हा विषय आहे. त्यानंतर भूगोल विषयाचे आपण असंच सांगू शकतो की 15 प्रश्न आहेत. या ठिकाणी 30 मार्कासाठी हे विचारले जात आहेत. त्यानंतर अर्थशास्त्र आहे. तर अर्थशास्त्राचा जो मुद्दा आहे 15 प्रश्न 30 मार्क आहेत. त्यानंतर आपण पाहतो पुढचा मुद्दा जो आहे राज्य घटना. तर राज्य घटना सुद्धा म्हणजे फिक्स नाही, तुम्हाला सांगतो फिक्स असं नसतं. कधी कधी 20 प्रश्न सुद्धा इतिहासावर विचारले गेलेले आहेत. हा इतिहास आहे, हा सुद्धा इतिहास आहे एमपीएससीचा. म्हणजे इथं फिक्स नाही पण विषय हे आहेत हे लक्षात ठेवा. हे 30 मार्काला आहे. त्यानंतर विज्ञान या ठिकाणी ट्रेंड आहे. ट्रेंड नुसार 20 प्रश्न विचारले जात आहेत ते 40 मार्काला आहेत. त्यानंतर आपण पाहतो चालू घडामोडी
करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो, हा विषय 15 प्रश्नाला आहे आणि हा 30 मार्काला आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर पर्यावरणासारखा विषय आहे हा. पर्यावरण जो आहे हा पर्यावरण विषय 5 प्रश्न 10 मार्क असं जनरल आहे. जनरल असा 100 प्रश्नाचा 200 मार्काचा पेपर आहे आणि 200 पैकी गेल्या वेळेस 110चं मेरिट लागलेलं आहे. याला पेपर 2 पण आहे, पण पेपर 2 बद्दल हा फक्त क्वालिफाईंग आहे. पेपर 2 हा पेपर 2 तोही क्वालिफाय व्हावा लागेल. सीसॅटचा पेपर आहे, ह्याच्याबद्दल पण तुम्हाला मी नीटनेटकं सांगतो. दोन्ही सगळं प्लॅनिंग एकत्र करूयात. पण ऍक्च्युअली तुमचं मेरिट जे लागेल हा पेपर 1 वरती मेरिट लागेल. 200 पैकी गेल्या वेळेस 110 आहे आणि त्याच्या अगोदर 108 होतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक ध्यानात घ्या, ह्याच्या आसपास तुम्हाला मार्क पाडायचे आहे. इथं काही शंका नाही, डाऊट नाही. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की पर डे कसा प्लॅन केला पाहिजे. बघा इथं जरा वेळ तुम्ही पर्यावरण आणि या ठिकाणी आपण पाहतो चालू घडामोडी विषय द्या सोडून. विषय काय राहिला, 1 2 3 4 5 विषय आहेत. आता हे 5 विषय तुमच्या समोर 100 दिवस आहेत, परंतु तुम्ही 100 दिवसाचं डिवायडेशन 60-40 करून देतो. 60 दिवस हे आणि 40 दिवस हे. 100 दिवसाचं डिवायडेशन आपण असं करूया. 60 दिवसात तुम्हाला 5 विषय करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर इथं 5 1 5 आणि या ठिकाणी आपण पाहतो 5 2 10. म्हणजे साधारणतः 12 दिवस तुमच्याकडे एका विषयासाठी आहेत. विषय किती आहेत आपण ठेवलेले आहेत, 1 2 3 4 आणि 5 विषय. 5 विषय. बाकीच्या विषयात काय करायचं तर पहिलं जनरल एक गोष्ट प्लॅनिंग करताना काय सांगतो तुम्हाला. बघा प्लॅनिंग करताना विषयनिहाय पुस्तक कोणतं वाचायचं हे अगोदर बघा. पहिलं जर आपण पाहायचं झालं शेवट प्लॅनिंग देतो तुम्हाला मी, एक्झॅक्ट कसं प्लॅन करायचं, प्रत्येक दिवशी काय करायचं. त्याच्या अगोदर बुक्स बघा, पुस्तक कोणती वाचली पाहिजेत तुम्ही. समजा इतिहास विषय आहे ना, इतिहासमध्ये हे जे 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यामध्ये जनरली असं असते की 5 प्रश्न हे प्राचीन आणि मध्ययुगीन या भारतावरती हे 5 प्रश्न विचारले जातात आणि 10 प्रश्न हे आधुनिक भारतावरती विचारले जातात. आता साधारणतः इतिहास विषय म्हटलं की नेमका हा कशातून पडेल ह्याचं कॅल्क्युलेशन करणं थोडंसं अवघड असतं. पण तरी जनरल तुम्हाला काय गोष्टी सांगतो बघा. 6वी 7वी 8वी ह्यातून तुम्ही प्राचीन आणि मध्ययुग थोडंसं वाचून घ्या. स्टेट बोर्ड आहेत, काय विषय नाही. NCERT वाचले तरी चालतात, स्टेट बोर्ड वाचले तरी चालतात. 11वीचं इतिहासाचं पुस्तक ओल्ड तुम्हाला वाचायचंच आहे. हे महत्वाची काय पुस्तकं वाचून झाल्यावर तुम्ही आधुनिक भारतासाठी समाधान महाजन हे पुस्तक वाचा. कोणतं, समाधान महाजन हे पुस्तक वाचा. आणि दुसरा जो मुद्दा आहे प्राचीन आणि मध्ययुगाचा जर आपण विचार केला तर प्राचीन आणि मध्ययुगासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्या लिंकवर जा, आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथं मी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या ज्या आहेत ह्या नोट्स टाकलेल्या आहेत माझ्या. संपूर्ण NCERT आणि स्टेट बोर्डचा हा सार आहे. हा सार वाचून घ्या. ह्यातून हे 5 पैकी तुमचे 3 एक प्रश्न बरोबर येतील, राहिलेले 2 येतीलच. किती वाचलं तरी त्याचं लिमिट नाही, त्यामुळे एवढं सफिशियंट आहे. आणि समाधान महाजन आणि 11वीचा इतिहास वाचल्यानंतर ह्या 10 प्रश्नापैकी तुमचे 7 ते 8 प्रश्न इथं आरामात सुटतील. बस याच्या पलीकडे इतिहासाला फारसं काय वाचण्याची, वेगळं काय करण्याची गरज नाही. त्यानंतर जर आपण भूगोलचा विषय पाहायचा झाला ना तर भूगोलचं स्टडी मटेरियल तुम्हाला सांगतो बघा. 6वी ते 12वी संपूर्ण स्टेट बोर्डचा अभ्यास करा. का तर यात पृथ्वी, पृथ्वीची निर्मिती वगैरे असे मुद्दे आहेत, त्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि दीपस्तंभाचं जे पुस्तक मिळतं त्यामध्ये दीपस्तंभ महाराष्ट्र आणि दीपस्तंभ भारत किंवा भारत या ठिकाणी आपण भारत, महाराष्ट्र आणि जग असं एक हेडिंगचं पुस्तक आहे सौदीचं. पूर्ण NCERT सुद्धा याच पुस्तकावर लिहिलेले आहे. ह्याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही. या सौदीच्या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न तुमचा जाणार नाही. पण हे कोणते पुस्तक समजायला 6वी ते 12वीचं तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणंच आहे.
आणि कशी वाचायची, प्रत्येकाला दिवस किती द्यायचे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्या. त्यानंतर राज्य घटना जी आहे, त्या राज्य घटनेला एकच पुस्तक आहे, ते म्हणजे एम लक्ष्मीकांत मराठीमध्ये आलेलं आहे. बस ह्याच्या पलीकडे याला पुस्तक वाचू नका. त्यानंतर अर्थशास्त्र जे आहे, या अर्थशास्त्राला जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला मी महाराष्ट्रात सगळ्यात जबरदस्त स्टडी मटेरियल एकच सजेस्ट करेन, तुम्ही माझे लेक्चर्स बघा. या ठिकाणी लक्षात ठेवा, जेवढी पुस्तकं विकत घ्यायला पैसे लागणार आहेत तेवढंच ते कोर्सला लागणार आहेत. तिथं नोट्स सहित आहेत. तुम्हाला सांगतो, कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, ह्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही. का तर 2013 पासूनचे PYQs घेऊन हे अर्थशास्त्र इतिहास मी बनवलेला आहे. असो तरी तुम्हाला घरी बसून करायचं असेल ना, तर दीपस्तंभचं भाग 1 पण वाचावं लागेल आणि भाग 2 ही वाचावं लागेल तुम्हाला. बाकी रंजन कोळंबे हे सुद्धा पुस्तक सर्वोत्तम आपण मानू शकतो, पण याच्याबरोबर इकॉनॉमीचं करंट अफेअर तुम्हाला चांगलंच तोंडपाठ ठेवावं लागेल. त्यानंतर विज्ञान सगळ्यात त्रासदायक विषय आहे. ह्या विज्ञान विषयात जर आपण विचार केला तर विज्ञान विषयाला साधं सिंपल आहे. 8वी 9वी 10वी आणि 11वीचं बायोलॉजी हे मुद्दे वाचा. का तर 20 प्रश्न जरी विचारले ना तर 10+ प्रश्न एकट्या बायोलॉजीवर आहेत आणि उरचे 7-8 प्रश्न आहेत फिजिक्स केमिस्ट्रीवर आहेत. आणि हे प्रश्न विज्ञानाच्या सुटतेत कधी तुम्हाला सांगतो, जर तो विषय समजला तर ते प्रश्न सुटतात आणि स्टेट बोर्ड मधून हे समजतं. या व्यतिरिक्त समजण्यासाठी मार्केटमध्ये बसके सरांचं एक पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करा. चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे, काय विषय नाही. पण अगोदर 8वी 9वी 10वी 11वी जरी वाचलं तरी तुम्हाला या विषयात 50% प्रश्न बरोबर येणार आहेत. आणि किती नाही वाचलं तरी या ठिकाणी 50% प्रश्न नाही येणार. नाही वाचल्यावर काय, कोणतंही पुस्तक वाचलं तरी 50% येतील, एवढं तुम्हाला मी नक्की सांगतो. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं चालू घडामोडीसाठी, या ठिकाणी जर आपण विचार केला तर चालू घडामोडीला सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा हे 2 पुस्तक आहेत, किंवा परिक्रमा त्यापैकी एक पुस्तक घ्या. सध्या लक्षात ठेवा, 1 वर्षाचं करंट अफेअर म्हणजे 28 म्हणजे एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 एवढं वर्षभराचं करंट वाचायचंय. शेवट हे पण वाचून हाती काय लागेल ते पण लय मोठा प्रश्न आहे. का तर कधी करंट मागचं पुढचं विचारतात. पण एवढ्या स्टडी मटेरियल मधून आणि पर्यावरण हा जो उरलेला विषय आहे, ह्याला तुम्ही पर्यावरणामध्ये जर पाहायचं झालं तर तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही 100% वाचा. त्याच्याबरोबर आपलं जे ऍप आहे GS बाय उत्तम गोरे, डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, त्या लिंकला जा. तिथं राज्यसेवेचा जो फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये मी पर्यावरणाचे या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहेत. तेवढे व्हिडिओ फ्री आहेत, त्यामध्ये काय तिथं तुम्हाला कोणता चार्ज आकारलेला नाही. ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. पर्यावरण तेवढ्यातून सुद्धा सगळं क्लिअर होईल. हे 5 प्रश्न आहेत ते तिथं तुम्हाला नक्कीच सुटतील आपल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून. किंवा तुषार घोरपडे सरांचं पुस्तक वाचलं तरी 5 प्रश्न तुमचे नक्कीच सुटतील. आता बघा, तुम्हाला मी सांगितल्यानुसार की 100 दिवसाचा प्लॅनिंग नेमका तुम्ही कसा केला पाहिजे याविषयी मी तुम्हाला सांगतो. तर 100 दिवसाला 2 भागात विभागा, एक 60 दिवस आणि काही 40 दिवस. आता इथं काय करायचं, या 5 विषयाला 12 दिवस एका विषयाला मिळतात. समजा इतिहास या विषयाला तुम्हाला 12 दिवस मिळतात. 12 दिवसामध्ये या ठिकाणी 4 दिवस जातील तुम्हाला, या ठिकाणी महत्वाचे 5 दिवस जातील. समजा आता इतिहास सारखा विषय आहे, 12चं 15 दिवस केलं तरी चालतं. तिथं एखादा भूगोल सारखा विषय त्याला 10 दिवसावर आणलं तरी चालतं. पण डेली तुम्हाला मी काय सांगतो बघा कसं करायचं. डेली तुम्ही अभ्यास करताना 1.5 तास किमान अभ्यास तुम्ही सीसॅटचा करायचा. आणि सीसॅटचा अभ्यास करताना काहीच करायचं नाही. 2013 ते 2023 चे पॅसेज आणि त्याच्यावरचे मॅथ रिझनिंग सोडवत बसायचं. एवढं तुम्ही करा, 1.5 तास रोजचा 1.5 तास करा, म्हणजे क्वालिफाय होता.
काय जरांचा बॅकग्राऊंड जोरदार असेल इंजिनिअरिंग वगैरे त्यांना हे करण्याची गरज नाहीच, बरोबर आहे ना. पण ज्याचा बॅकग्राऊंड नाही त्यांनी हे करा या ठिकाणी. आणि हे 1.5 तास निवडायचा तो म्हणजे दुपारी 3 ते 5 मधला 1.5 तास निवडायचा. का तर ह्याच टायमाला आयोगाचा पेपर असतो आणि ह्या टायमाला तसा मेंदू चालायची सवय लावायची. नाहीतर ह्या टायमाला जर झोपत असला तुम्ही तर पेपरलाही तुम्हाला झोपच येईल. म्हणून या टायमाला हे सोडवा. त्यानंतर तुम्हाला सांगतो रोजचा 1 तास एखादं पुस्तक निवडायचं. सिम्प्लिफाईडचं वार्षिकी घेतलं तर ते वार्षिकी घ्यायचं, सामायिक घ्यायचं. रोज 1 तासात 4-5 पानं जेवढी वाचून होत आहेत तेवढी वाचायची. आता हे झाले 2.5 तास. साधारणतः इथून पुढं MPSC पास व्हायला तुम्हाला रोजचा 10 तास अभ्यास करावा लागणार आहे. उरले तुमच्या हातामध्ये जर आपण पाहायचं झालं तर 7 तास. तर हा 7 तासाला तुम्ही एक विषय निवडायचा इतिहास आणि याला 7 तासाला डिवाइड करायचं. पहिला 3 तास, परत 3.5 तास असं डिवाइड करायचं. आणि हे 12 दिवस घासून या विषयाच्या 7 तास तुम्ही मागे लागला ना, मग हे काही एका टायमाला सकाळी बसला 2 तास वाचलं जमतंय, थोडा ब्रेक घेतला परत 2 तास वाचलं जमतंय, परत ब्रेक घेतला परत तासभर वाचलं जमतंय. म्हणजे कसं असतं बघा, 7 तास कसंही करायचे आणि दिवसभर तुम्हाला इतिहास करायचा. मग एका दिवसात विषय झाले की ती 3, एक गणित बुद्धिमत्ता, एक या ठिकाणी करंट अफेअर, एक इतिहास. आणि हे वाचताना नोट्स काढत बसायचं नाही, हायलायटर घ्यायचा. आणि समजा एक पुस्तक वाचताय तुम्ही सिम्प्लिफाईडचं, ते आपलं समाधान महाजनचं, तर हायलाइट करायचे महत्वाचे काय पॉइंट वाचतायत, समाज सुधारकाचे वगैरे काय असतील ते. आणि जर तुम्ही बॅच घेतली असेल तर बॅच मध्ये मी तुम्हाला बनवून दिलेलं आहे कसं कसं करायचं. तुम्हाला फक्त येतील तेवढं लेक्चर रोजचं बघायचंय. पण हा विषय सोडवला ना तर हा विषय तुम्ही 6 तास अभ्यासायचा आणि उरलेला 1 तास याच्यावर आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही सोडवत राहायचे. हे 12 दिवस पार पडले की फक्त तुम्ही विषय इथला बदलायचा. तो इतिहास संपला, भूगोल घ्यायचा, भूगोल संपला, विज्ञान घ्यायचा, विज्ञान संपला, राज्यघटना घ्यायचा, बरोबर आहे ना. आणि अशा रीतीनं जर पाहिलं म्हणजे ह्या पद्धतीने गेला. एका बाजूला करंटची तयारी आणि शेवट टाइमपास म्हणून आपल्या ऍपवर पर्यावरणाचे व्हिडिओ 2-3 दिवसात एखादा जरी व्हिडिओ बघितला तर पर्यावरण होऊन जाते. तर ह्या 60 दिवसात असं करा आणि उरलेले 40 दिवसात हिथं जसं चाललंय या 2ला हे तसंच ठेवायचं. उरलेल्या 40 दिवसात ह्यामध्ये जे जे पॉइंट हायलाइट केले होते त्याच्यासाठी परत 40/5 करायचं. आणि 8-8 दिवस तिथे येत आहेत तर 8-8 दिवस तिथं परत तो विषय रिवाइज करायचा. अशा रीतीनं परीक्षेला जाताना त्याच्यावरचे सगळे PYQ पण टॉपिक वाईज सोडवायचे आणि पूर्ण रिव्हिजन पण करायचं. ह्या पद्धतीनं तुम्ही गेला तर 100% 110+ स्कोर यायला काय अडचण नाही. का तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन गत वर्षीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण शिवाय ह्या ठिकाणी कोणतीच परीक्षा पास होता येत नसतं. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला वाटलंच की सर 100% ट्रस्ट आहे तुमच्यावर तर बॅच सुद्धा जॉईन करा. इथं तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, हा शब्द आहे माझा. आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.